उमरदरी येथील खून प्रकरणाचा उलगडा लागला असून आईनेच दिली मुलाच्या खुनाची सुपारी। सेनगाव तालुक्यातील उमरदरी येथे 7 एप्रिल रोजी सकाळी अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली होती। या प्रकरणाचा सेनगाव पोलिसांनी अवघ्या 24 तासात उलगडा केला असून अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे। तपासादरम्यान मयत व्यक्तीची ओळख पटविण्यात आली असून या खुनामागे स्वतःची आईच असल्याचे निष्पन्न झाले आहे। संबंधित आईने तब्बल 25,000 रुपये देऊन मुलाच्या खुनाची सुपारी दिल्याची कबुली दिली आहे। पोलीस तपासात उघड झाले आहे की मयताच्या आईचे अनैतिक संबंध असल्यामुळे मुलगा वारंवार विरोध करत होता व वाद निर्माण होत होते। या कारणातूनच आईने मुलाचा काटा काढण्याचा निर्णय घेत सुपारी देऊन खून घडवून आणल्याचे समोर आले आहे। एक डेड बॉडी पडलेली आहे जामनेरा ते किल्ला सेनगाव पोलीस स्टेशन तेव्हापासून दूर होते की सुनसान जगाव ते आम्ही पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकाऱ्यांनी एनसीची टीमनी आम्ही स्वतः सिनियर अधिकाऱ्यांनी तिथे भेट दिल्यानंतर आम्हाला आला की त्याचा खून झालेला आहे, कारण कोणीतरी त्याच्या डोक्यामध्ये मागून दगडाने मार केला। हे झाल्यानंतर आम्ही पहिले बॉडीची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला। आम्हाला हिंगोलीमध्ये त्याची ओळख पटली नाही, कोणालाही हिंगोलीचा आहे असा काही मिळाला नाही। आजूबाजूच्या जिल्ह्यामध्ये शोध घेण्याचा प्रयत्न केला, फोटो वगैरे त्याचा पाठवला, मग तिथून आम्हाला माहिती मिळाली की तो लोणार गोदामाचा राहणार आहे। संध्याकाळपर्यंत त्याची ओळख पडली। त्याच्यानंतर आम्ही नेक्स्ट डे रात्रदिवस त्याच्यामध्ये टेक्निकल अनालिसिस वगैरे करून त्याच्या मागे नक्की कारण काय आहे आणि त्याची लास्ट लोकेशन कुठे होती टेक्निकल अनालिसिस केला। टेक्निकल अनालिसिसवरून आम्हाला एक आरोपीचा संशय वाटला की एक आरोपी आहे जो याच्यामध्ये होऊ शकतो। त्याचं नाव होता तनपुरे आणि त्या आरोपीला आम्ही मग नंतर ताब्यात घेतलं। ताब्यात घेतल्यानंतर आम्हाला त्यांनी कबुली दिली। कबुलीमध्ये असं मला की त्यांनी हे जे खून केलेलं आहे त्याच्यामध्ये एक नरेश पवार नावाचा माणूस आहे, त्याचा पण सहभाग आहे आणि त्यांनी त्याला हायर केलेलं आहे। ते 25,000 रुपये देऊन हे दोघे जण जे विक्टीम होतात त्याला घेऊन आले सेनगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये। तिथे त्यांनी त्याला दारू पाजल्यानंतर त्याचा खून केला संध्याकाळी 7-7:30च्या दरम्यान 7 एप्रिल रोजी। त्यानंतर हे दोघांना आम्ही आरोपींना ताब्यात घेतलं आणि मग नंतर अशी माहिती त्यांच्या इंटरोगेशनमध्ये असं निष्पन्न झाला की ह्याच्या मागे मास्टरमाइंड जो आहे ते जो विक्टीम आहे त्याची आई आहे। तर जो मुख्य आरोपी आहे तनपुरे आणि त्याची आई याच्यामध्ये प्रेमसंबंध होता जवळपास 15-20 वर्षापासून आणि जो विक्टीम आहे तो याच्यामध्ये प्रेमसंबंधामध्ये अडथळा निर्माण करत होता। त्याच्यामध्ये आईने त्यांना त्याचे जो लवर आहे त्याला सांगितलं की त्याचा खून करायचा, मग त्या प्लॅनिंग करून त्यांनी खून केला। 3ही आरोपी यांना आम्ही अटक केलेलं आहे। आता सर्वांना PCR घेणे आम्ही पाठवणार। सर, आरोपीने काय जबाब दिला? म्हणजे प्रेमसंबंध कसे आपण म्हणू शकतो? त्या आरोपीने सांगितलं की आमचा आहे। आरोपीचं गाव लोणार आहे आणि आपली घटना आपली हद्दीमध्ये झालेली आहे। आरोपी आणि मयत सगळे बुलढाणा शहरात आहेत।